वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे महापालिका निवडणुकीसाठी जी तयारी झालेली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आज इथे बैठक होणार आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज सर्व प्रेसमधील बंधूंशी आम्ही आज वार्तालाप करत आहोत। आणि जसं तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आता खरोखर विरोध करू शकणारा आणि इच्छा असणारा एकमेव पक्ष उरलेला आहे तो वंचित बहुजन आघाडी आणि ती भूमिका घेऊन आम्ही या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरत आहोत। याबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आज तुमच्याशी संवाद साधणार आहेत। साहेबांकडे हा शब्द जर का वापरला यानंतर असं समजायचं का की मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची ऑफर ही तुम्हाला मान्य नाही? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आहे की नाही आहे हा वेगळा भाग आहे। त्याच्यामध्ये असणारं बोलणी अजून चाललेली आहेत, ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीही निकष काढणं चुकीचं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे। नगर परिषद नगरपालिकेमध्ये जवळपास 50हून अधिक वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले, चांगल्या पद्धतीने यश मिळाले 104। मग त्याच्याकडे नेमकं ही जी आलेली लाट आहे त्याच्याकडे कशा नजरेने बघताय, त्याचा थेट परिणाम महापालिकेवर होईल का? आम्ही असं म्हणतो की आम्ही असं राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसपेक्षा बेटर पोझिशनमध्ये आहोत या सगळ्या याच्यामध्ये। आणि आम्ही एवढंच म्हणणार आहोत की राजकीय पक्षाने जी वाढणाऱ्या फोर्सेस जे आहेत त्याचा तुम्ही योग्य सन्मान केला पाहिजे। तुम्ही असणारं दुसरं कोणीतरी शिजवलेलं आहे ते मी बसून खाईन, तर ज्यांनी शिजवलेलं आहे तो थोडी देणार आहे। साहेब आधीपासून आपण ईव्हीएम या विषयावर बोलत होतो। नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम हा फॅक्टर आजही आहे आणि पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत मी आजही म्हणेन की ईव्हीएम मध्ये 10% मॅन्युप्युलेशन केलेलं आहे। मी आजही ते माझ्याबरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन। कोर्टाला म्हणजे इथल्या इलेक्शन कमिशनला कोर्ट वापरावं लागलं माझं पिटिशन बाहेर फेकायला, आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतोय आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतोय की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे ॲनेक्शर 44 आणि ॲनेक्शर 54 हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक करा। हे 2 डॉक्युमेंट म्हणजे ॲनेक्शर 54 म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, ॲनेक्शर 54 म्हणजे रिटर्निंग ऑफिसर, त्या मतदारसंघात काय घडलं याची असताना पूर्ण कुंडली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। डॉक्टर आंबेडकरांची चर्चा करणार मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्या ह्याच्यामध्ये, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्रभर नाही तर देशभर फटका बसेल त्या। आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लागलो तर साल ते BJPला फायदा होत असतो। त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात ठेवून आम्ही असणारा काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतोय। काँग्रेसबरोबर चर्चा करणार आहात? मी असे आम्ही चर्चा करण्याचे अधिकार जे आहेत ते आमच्या जिल्हा अध्यक्षांना आम्ही दिलेले आहेत आणि आम्ही असं मानतो की आमचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हे दोघंही सक्षम आहेत त्या बोलणी करण्यासाठी।